नमस्कार. आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते. आता जानकी ऋषिकेशला जजेस खेळायला बोलवतात तेव्हा पटकन मध्ये चोंबडी ऐश्वर्या उठते आणि म्हणते, 1 मिनिट थांबा, ही स्पर्धा पहिले आम्ही खेळू का? कारण माझ्या नवऱ्याला बरं वाटत नाहीये, तो आजारी आहे, त्याच्या अंगात ताकद नाहीये, त्यामुळे आम्ही पहिले खेळू का? तेव्हा जजेस म्हणतात, जानकी आणि ऋषिकेश रणदिवे हो म्हणाले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. मग आपल्या मोठ्या मनाची जानकी म्हणते, ठीक आहे, खेळा तुम्ही पहिले. मग ऐश्वर्या आणि सारंग खेळायला येतात. त्या दोघांचेही एक एक पाय बांधले जातात आणि 3 पायांवर ती लोक चालत असतात आणि बाकीच्या सगळ्या स्पर्धा खेळायच्या असतात. आता फुगे फोडण्याची स्पर्धा असते. ते पटापट फुगे फोडायला जातात तेव्हा सारंगच्या हातातून टाचणीच खाली पडते. सारंग इकडे तिकडे टाचणी शोधत असतो. ऐश्वर्या जोरात त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, काय करताय सारंग? आटपा पटापट, किती वेळ झाला टाचणी शोधताय? मग सारंग टाचणी शोधतो आणि पटापट फुगे फोडायला घेतो. फुगे फोडून होत नाही तोपर्यंत ऐश्वर्या लगेच दुसऱ्या टेबलवर धाव घेते आणि तेव्हा सारंग हा पायात पाय अडखळून खाली पडतो. पण ऐश्वर्या त्याला फरफटत असते आणि म्हणते, या सारंग, उठा लवकर, काय करताय तुम्ही? सारंग म्हणतो, थांबा ऐश्वर्या, तुम्ही ओढताय काय? मला जमत नाहीये उठायला. पण ऐश्वर्या मात्र त्याच्याकडे काही बघतही नाही आणि त्याचा विचारही करत नाही. त्याला फरफटत दुसऱ्या टेबलवर घेऊन जाते आणि तिथे मेणबत्त्या लावायच्या असतात. ही फटाफट मेणबत्त्या लावते आणि लगेच फरफटत परत सारंगला दुसऱ्या टेबलकडे नेत असताना सारंगच्या पायातला बूटच निघतो आणि तो चांगलाच खाली तोंडावर आपटतो आणि जोरात ओरडतो. तेव्हा ऐश्वर्या त्याकडे तेव्हासुद्धा बघत नाही. बाकी सगळे बघणारे प्रेक्षकांना खूपच वाईट वाटत असतं. सौमित्र, अवंतिका, जानकी, ऋषिकेशला तर खूपच वाईट वाटत असतं, कारण सारंग एवढा सारखा पडतोय, त्याला एवढं लागतंय, पण ही मूर्ख ऐश्वर्या त्याच्याकडे बघत सुद्धा नाहीये. फक्त तिला ती स्पर्धा जिंकायची हाव सुटलेली आहे आणि ती त्याला फरफटत घेऊन जात आहे, त्यामुळे त्यांना वाईट वाटत असतं. त्यानंतर तिसऱ्या टेबलवर ऐश्वर्या त्याला फरफटत घेऊन जाते आणि 6 वेळा 6 पाडायची स्पर्धा असते. तेव्हा पटापट ऐश्वर्या आणि सारंग ते करतात आणि परत पुढच्या टेबलकडे बादलीत बॉल टाकण्यासाठी जाण्यासाठी ऐश्वर्या परत त्याला फरफटत नेत असताना परत एकदा सारंग जोरात खाली आपटतो, कारण पाय एक बांधलेला असतो, त्याला चालता येत नसतं आणि ऐश्वर्या त्याला सारखी ओढत असते, त्यामुळे सारंग खाली पडतो आणि त्याच्या ढोपराला लागतं. ढोपरातून चांगलंच रक्त येत असतं. ढोपर चांगलंच फुटलेलं येत असतं. आता ढोपरातून रक्त येतं हे बघून जानकीला खूपच वाईट वाटतं. एवढं लागलेलं असून सुद्धा ही ऐश्वर्या त्याच्याकडे बघत देखील नाही आणि त्याला विचारत देखील नाही, तुम्ही बरे आहात का, असं काही विचारत नाही. ती परत फरफटत त्या बादलीत बॉल टाकण्याच्या टेबलजवळ नेते आणि पटापट बादलीत बॉल टाकते. बॉल टाकत असताना एक बॉल खाली पडतो, तेव्हा लगेच सारंग उचलायला जातो आणि तेव्हासुद्धा तो खालीच पडतो. भरपूर वेळा सारंग खाली पडतो आणि त्याला खूप लागतं, पण ऐश्वर्या मात्र त्याला काहीच बोलत नाही. आता मात्र सारंगला ऐश्वर्याचा खूपच राग येतो. सारंग उठून उभा राहतो, कारण ऐश्वर्याने सगळ्यांसमोर त्याचा अपमान केलेला असतो आणि त्याच्यावर जोरात मोठ्या आवाजात ओरडलेली आहे. आता सारंगला राग येतो. सारंग भर स्पर्धेत ऐश्वर्याचं थोबाड फोडतो आणि म्हणतो, तुम्हाला फक्त ही स्पर्धा जिंकायची आहे, बाकी माझी काही तुम्हाला पडलेलीच नाहीये. अहो, मी किती वेळा पडलो, हे बघा, हे ढोपर फुटलं आहे, रक्त येतंय, तरी सुद्धा तुम्ही मला फरफटत नेत होतात. एका शब्दाने विचारलं नाही की तुम्ही कसे आहात म्हणून. तुम्हाला फक्त जिंकायची हाव सुटली. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाही, माझ्याबद्दल तुम्हाला काही पडलेली नाहीये. तुम्ही हे सगळं वागताय ना, हे सगळं नाटक आहे, खोटेपणा आहे. खोटेपणाने तुम्ही वागताय फक्त तुमच्या स्वार्थासाठी. आता भर स्पर्धेत सारंगने ऐश्वर्याचं थोबाड फोडल्यामुळे ऐश्वर्याचा चांगलाच अपमान झालेला असतो. ऐश्वर्या रागाने सारंगकडे बघत असते. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.